तुमच्या कामाचा ठसा आहे तो देवेंद्रजींनी लातूरमध्ये येऊन मान्य केला. परवानगी घ्या देवेंद्रजीची आणि मग बोला. रवींद्र चव्हाणांनी बोललेलं चुकीचं आहे असं म्हणाले फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांना खोटं ठरवताय का? लातूरमध्ये येऊन बोलले ना ते. तुम्हाला पुसायच्यात का? रवींद्र चव्हाणांनी माफी मागितलेली, तुम्ही काय सांगताय? यांना मुंडे महाजन आठवत असतील का? काय म्हणाले? यांना मुंडे महाजन आठवत आहेत का स्वतः? तुमचं म्हणणं काय सांगा? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर तुमचं म्हणणं सांगा. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर तुमचं म्हणणं काय सांगा? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय सांगायचं? तुमचं काय म्हणणं सांगा. आठवणी पुसायला पाठवलं होतं विलासराव देशमुख साहेबांच्या. आठवणी पुसणे याचा तुम्ही शब्दशः करू नका. कोणता आठवणी पुसणे हा विषय नाही. त्यांनी जे घराणेशाहीचं काम केलं, त्यांनी जे आपल्याच घराचा विकास केला त्या संदर्भात बोलले होते. जिभेला हार आहे का? जिभेला हार आहे का? विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या घराचा विकास केला म्हणताना जिभेला हार आहे का? या लातूरमध्ये या मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो विलासराव देशमुखांनी आमच्यासाठी काय केलं ते. जिभेला हार आहे का? तुमच्या घराचा विकास केला म्हणताय. सगळी घराणेशाही भाजपामध्ये घेऊन तुम्ही काय घराणेशाही सांगताय? विखे घेतले घराणेशाही दिसली नाही, राणे घेतले घराणेशाही दिसली नाही, मोहिते पाटील घेतले घराणेशाही दिसली नाही तुम्हाला. सगळी घराणेशाही तुमच्या इथे घेतली. अशोक चव्हाणांच्या मुलीला नातीला द्या तिकीट आणि घराणेशाहीवर बोला. जिभेला हार आहे का तुमच्या? विचार करून बोला. काय बोलताय तुम्ही? देवेंद्रजींनी तिथं येऊन सांगितलं रवींद्र चव्हाण चुकीचं बोलले आणि तुम्ही प्रवक्ते म्हणताय योग्य बोलले. पक्षाची परवानगी घेऊन बोला, पक्षाचं गायडन्स घेऊन बोला. देवेंद्रजींनी लातूरमध्ये येऊन सांगितलं की रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याशी सहमत नाही असं देवेंद्रजी म्हणतात. हे कोण प्रवक्ते बसले आणि सांगायचे आठवण पुसायची म्हणता? या मराठवाड्यामध्ये या लातूरमध्ये आठवण काय असते तुम्हाला निकाल दाखवेल. काय बोलताय तुम्ही? आठवणी पुसून आणि घराणेशाहीचं वावडं तुम्हाला कधीपासून? विखेंची घराणेशाही घेतली ना तुम्ही गळ्यात, राणेंची घराणेशाही घेतली ना गळ्यात, चव्हाणांची घराणेशाही घेतली ना गळ्यात. आता सुधाकर बडगुजर पण जिंकतोय. हनुमंतराव, बातमी बदलतीये पटकन की आपल्या सोबत कल्याणी दीक्षित मुंबईचे आकडे सांगा पटकन. मुंबईमध्ये 115 जागांचे कल समोर आलेत आणि यामध्ये तब्बल 45 जागांवर भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते. थोड्याच वेळात 50चा आकडा सुद्धा ते पार करतील असं चित्र पाहायला मिळते. यामध्ये भाजप आणि सध्या ठाकरे पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. कारण ठाकरे गट सुद्धा 31 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे. शिंदेची शिवसेना सध्या ती सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते. 16 जागांवर आघाडीचं आहे, त्यामुळे महायुती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. काँग्रेस सुद्धा 10 जागांवर सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे मुंबईकर नेमका कौल कुणाला देतात, कुणाच्या पदरामध्ये यश पडतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मुंबईमध्ये सध्या गीता गवळी या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार झाला होता, महायुती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या होत्या. ठाकरे बंधू सुद्धा 20 वर्षानंतर एकत्र आले आणि त्याला एक प्रकारचं ग्लॅमर निर्माण झालं होतं. कारण ठाकरे बंधूंनी ठाणे मुंबईमध्ये सभा गाजवल्या होत्या, प्रचार सभा घेतल्या होत्या आणि त्यांच्या प्रचार सभेंना चांगलीच गर्दी पाहायला मिळाली होती. आणि सध्या मुंबईमध्ये भाजप महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. बिलकुल कल्याणी, या चर्चेला पुढे नेत असताना पटकन सुशीबेन शाह यांच्यापर्यंत जाऊयात. त्यांना वेळेची मर्यादा आहे, त्यांना इतरही ठिकाणी जायचंय. मी पटकन विचारतो, गीता गवळी आघाडीवर आहे, तिथे तर तुम्ही तुमचा उमेदवारही उतरवला नव्हता. असं काय आहे की गीता गवळी, म्हणजे पूर्ण नाव घ्यायला हवं, गीता अरुण गवळी निवडून याव्यात म्हणून सत्ताधारी प्रयत्न करतात? गीता गवळी एक चांगली सक्षम तशी नेता आहे, महिला नेता आहे आणि भाजपा आणि शिवसेनाचा महायुतीचा नेहमीचा असा एक महिला सक्षमीकरण त्यांचा एक मोठा पाऊल असतो. आणि गीता गवळीला आम्हाला असं वाटलं की त्यांना तिथे लढावं. शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतात कोणी कुठे काय उमेदवार द्यायचे, त्या हिशोबाने आम्ही पुढे गेलेलो आहोत. बरं प्रवीण पुरो, याच्यावर आपलं निरीक्षण काय आहे? गीता अरुण गवळी जिंकाव्यात म्हणून सत्ताधारी प्रयत्न करताना दिसतात. अर्थात हे सत्ताधारीच असं करतायत असं नाही, यापूर्वी सुद्धा हेच झालेलं आहे. नाही, खरं आहे. मुंबईमध्ये काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची जी काही पद्धत ठेवली आहे निवडणुकीची आणि मत प्रक्रियेची, हे लक्षात घेता कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला पुढे जाऊ द्यायचं नाही त्यांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुढे जाऊ द्यायचं नाही. यासाठी जो कोण सहकार्य करेल त्या प्रत्येकाला त्याच्याकडे त्यांनी पाहिलेलं नाही की त्यांची पार्श्वभूमी काय आहे, अरुण गवळी कोण होता, या सगळ्या गोष्टी जर